उमरेड शहराच्या लगत मग आपण म्हणता येईल इकडे गिरड रोड, इकडे नागपूर रोड, इकडे भिवापूर रोड, अशा रोडवर काही अनधिकृत लेआउट फोपावत आहे आणि फोपावले आहे आणि या लेआउट मध्ये बळी जात आहे सर्वसामान्य माणूस, ज्याला हे लेआउट धारक आश्वासन देतात की 18 महिन्याची साईट, 20 महिन्याची साईट, 25 महिन्याच्या साईटवर सुलभ किस्त मध्ये प्लॉट देण्यात येईल। त्याच्यावर त्या ऍड मध्ये लिहितात NATP सँक्शन आणि मोठे मोठे होल्डिंग्स लावतात वगैरे, आणि त्याच्यात सर्वसामान्य माणूस आपल्या घराचे स्वप्न पाहणार आहे, तो पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यात तो प्रवास मग सुरू होतो। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आजचा विषय अनधिकृत लेआउट संदर्भातला। गत काही वर्षापासून उमरेड शहराला लगत खूप सारे लेआउट तयार झाले, काही तयार होते खूप वर्षा अगोदरपासून, म्हणजे हा गोरखधंदा म्हणता येईल गत 20-25 वर्षापासून आपल्या पूर्ण एरियात फोपावलेला आहे। आज असं झालेलं आहे, आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या की ज्यांनी 20-20 वर्ष झालेले आहे प्लॉट घेतले आहे, पण त्यांना तो प्लॉटही नाही मिळत आहे आणि त्यांनी ते दिलेले पैसे तेही मिळत नाहीये। अशा भरपूरशा कंप्लेंट्स आल्यानंतर आम्ही थोडंसं त्या लेआउट संदर्भातल्या माहिती घेतल्या। अनधिकृत लेआउट म्हणण्यात त्यांना कच्चे लेआउटही म्हणता येईल, की जिथे कोणतीही शासकीय मान्यता नाही, म्हणजे जसं NATP असलेला लेआउट म्हणजे हा सुसज्ज लेआउट, की ज्या लेआउट मध्ये जे कोणी लेआउट टाकणारे मालक असतात त्यांना त्या सगळ्या व्यवस्था करून देणे आहे आणि शासकीय परमिशन घेणे आहे, की ज्यामुळे त्या प्लॉटवर तुम्हाला लोन उचलता येईल, तुमचे घर बांधकाम करता येईल, हे रीतसर। पण उमरेड शहराच्या लगत मग आपण म्हणता येईल इकडे गिरड रोड, इकडे नागपूर रोड, इकडे भिवापूर रोड, अशा रोडवर काही अनधिकृत लेआउट फोपावत आहे आणि फोपावले आहे आणि या लेआउट मध्ये बळी जात आहे सर्वसामान्य माणूस, ज्याला हे लेआउट धारक आश्वासन देतात की 18 महिन्याची साईट, 20 महिन्याची साईट, 25 महिन्याच्या साईटवर सुलभ किस्त मध्ये प्लॉट देण्यात येईल। त्याच्यावर त्या ऍड मध्ये लिहितात NATP सँक्शन आणि मोठे मोठे होल्डिंग्स लावतात वगैरे, आणि त्याच्यात सर्वसामान्य माणूस आपल्या घराचे स्वप्न पाहणारा तो पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यात तो प्रवास मग सुरू होतो। त्यांचे पैसे जमा झाल्यावर मग हे लेआउट धारक सांगतात नाही, डॉक्युमेंट प्रोसेस व्हायचे आहेत, काही कारणास्तव थांबलेले आहे, मग आम्ही करून देतो 6 महिने 8 महिने, 6 महिने 8 महिने करत करत आज 20-20 वर्ष झालेले लेआउट आहे आणि त्या सामान्य माणसाचे पैसे फसून गेले या लेआउट धारकांकडे। आणि हे लेआउट वाले वर यांच्यावर कारवाई का नाही होत, आम्ही थोडीशी त्याच्यामध्ये घुसू। सगळ्यात पहिले तर अनधिकृत लेआउट वर कारवाई इथला महसूल विभाग, तहसील विभाग या विभागाने करायला पाहिजे। का बरं करत नाही? झोपेत आहेत ती काय आहे? ती लेनदेन आहे, कारण हा लेआउट सेक्टर असा आहे, हा मोठा लेनदेनवाला सेक्टर। दुसरी गोष्ट, इथं नेते लोकांचं या लेआउट धारकांसोबत काय मिलीजुली आहे, काय पाठबळ राहतात। कोणी लेआउट धारक यायचे पदाधिकारी आहेत, यायच्या पक्षाचे, या नेत्याच्या मागे पुढे फिरणारे आहेत आणि म्हणून त्याला सपोर्ट करण्यात येते का? कितीतरी प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेले, पोलीस स्टेशन मध्येही काही सुनवाई नाही। काही लोकांनी पोलीस स्टेशन कंप्लेंट्स केल्या, माहीत झालं की त्यांनी बुक केलेले प्लॉट त्यांचे कोणाचे 70%, 80%, कोणाचे पूर्ण पैसे देऊ नये त्यांचे प्लॉटच विकून टाकले आणि त्यांना आज वर्षोगिनती कोर्ट केसेस, पोलीस स्टेशन यांच्याकडून कोणताही न्याय मिळत नाही। आणि हे जे लेआउट टाकणारे आणि ज्यांनी घाबाळ करून बसणारे यांच्यावरही कोणती कारवाई नाही का? तर काही राजकीय लोकांच्या त्यांच्या मागे असलेला हात, आणि इथं मरत आहे सर्वसामान्य माणूस।
आज बातमी काढण्याचं कारण की हे की सामान्य माणूस कसा पडतो. सामान्य माणसांनी थोडस जाणीवपूर्वक कुठेही प्लॉट घेत असताना थोडी माहिती घ्या. खरंच NATP झाला आहे का, त्यांच्याकडून डॉक्युमेंटची विचारणा करा की आम्हाला दाखवा NATP झाला, आम्हाला रजिस्ट्री मारायच्या वेळेस या सगळे डॉक्युमेंट लागतील ते दाखवा, त्याच्यानंतरच प्लॉट बुक करा. आपणही 2 वर्षाच्या साईडवर म्हणून प्लॉट बुक करून घेतो आणि मग 20-20 वर्ष हेलपाट्या मारत राहतो. आपल्या जीवनभराची कमाई हे खाऊन टाकतात. कारण यांच्याकडे राजकीय लोकांच्या हात आहे यांच्या पाठीवर. तुमच्या आमच्या सामान्य माणसाजवळ का. दुसरी गोष्ट, काही अजून एक फॅक्टर दिसला, नोटरी करून देतो बा प्लॉट. नोटरी करून देतो हा जो विषय आहे, आम्ही याच्याही थोडासा माहिती घेतली. हे ना तिथं ओपन पेस सोडत, ना पिवलँड सोडत, ना रस्त्याची तिथं सोय राहत, ना लाईन राहत, ना नाल्या राहत. बस एका शेतामध्ये गोटे गाळून देतात आणि हा प्लॉट आणि नोटरी कडून सामान्य माणूसही फसतो आणि तोही तडफडत राहतो वर्षोगिरी. महत्वाच्या या सगळ्या याच्यात प्रशासकीय यंत्रणा निर्लज्जपणे या सगळ्या गोष्टी लेआउट धारकाकडून होत असते आणि हे काही चिरीमिरी पैशासाठी सामान्य माणसाचे बळी घेऊन राहिले. सामान्य माणसात फसत आहे. याच्यावर कारवाई का नाही करत. जर येणाऱ्या काळात कारवाई नाही होईल तर उमरेड शहरात असे फसलेले कमीत कमी 400-500 लोक मिळून एक संघटना तयार झालेली आहे. आम्ही त्यांच्या बाईट दुसऱ्या बातमीमध्ये दाखवणार आहोत. जे लोक फसले आहेत, त्रस्त आहेत, कोणत्या कोणत्या लेआउट मध्ये फसले आहेत, ते सगळे लोक सामोरे येत आहेत. त्या लोकांचे अनुभव आहे, पोलीस स्टेशन संदर्भातले अनुभव, तहसील विभागासंदर्भातले अनुभव, नगर परिषद बद्दलचे अनुभव, हे सगळे लोक आता सामोरे येणार. म्हणून प्रशासकीय यंत्रणेने जागे व्हा आणि सडेतोड कारवाई या अनधिकृत लेआउटवर करा, ही सामान्य लोकांची मागणी. दुसरी गोष्ट, नगर परिषद ज्या लेआउटला मान्यता दिल्या आहे त्या लेआउट मध्ये काही व्यवस्था नाही आहे. वर्षोगिनती, तेही 10-10, 20-20 वर्ष होऊन गेले आहे लेआउट. तिथं ना धड रोड आहे, ना लाईन आहे, ना नाल्या बनल्या आहे, काही नाही बनल्या आहे. आणि नगर परिषदनी एनओसी देऊन दिल्या त्यांना. एनओसी देताना नगर परिषदने आपले टॅक्स वगैरे तर सगळे घेतले असतात, पण एनओसी देताना नगर परिषदला पाहावं लागतं की तिथे रोड झाले आहे, लाईन झाली आहे, नळ झाले आहे. हे न पाहता परमिशन कशा दिल्या, म्हणजे नगर परिषदचाही मोठा घोलमाल. या सगळ्या प्रशासकीय यंत्रणाच्या घोलमालामध्ये चुराडा होतो हा सामान्य माणसाचा. म्हणून सामान्य माणूसही थोडस याच्या पुढे काळजी घ्या. कोणत्याही ठिकाणी प्लॉट घेत असताना पहिले माहिती घ्या तो NATP आहे का. ते जर म्हणत असतील की हो आम्ही 1 वर्षात करून घेऊ, त्यांच्या जेव्हा स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, हो 1 वर्षात आम्ही जर नाही हे करून घेतले तर तुमचे पैसे परत होईल, नाही तर त्यांच्याकडून चेक घ्या वापस म्हणून. असेच ब्लाइंड विश्वास ठेवू नका. हेच आज सर्वसामान्य लोकांची जागृती म्हणून ही बातमी. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.